तळेगाव बोरी परिसरात वन्य प्राण्यांकडून पिकांची मोठी नासधूस, बंदोबस्त करण्याची मागणी, तहसीलदारांना निवेदन। शिरूर अनंतपाळ तालुक्यातील तळेगाव बोरी परिसरात वन्य प्राण्यांकडून पिकाची मोठी नुकसान होते। दुबार पेरणीचं संकट ओढवलंय। या प्राण्यांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह ग्रामस्थांकडून तहसीलदारांना 1 जुलैला निवेदन देण्यात आलंय। शेतीमालाला हमीभाव नाही, त्यामध्ये हरिण, कळप व अन्य वन्य प्राणी त्यामुळे शेतातील पिकांचं नुकसान करतायत। हरणाच्या कळपामुळे शेतातील पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे व शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट आलंय। तरी आम्हा सर्व शेतकऱ्यांची प्रशासनाला विनंती करत लवकरात लवकर मार्ग काढावा, शेतकऱ्याला दिलासा द्यावा अशी मागणी तहसीलदार गोविंद पेदेवाड यांनी शेतकरी श्री भागवत एकोगरे, श्री आबाजी काळे, श्री मनोहर काळे, श्री बाळासाहेब सुरवसे, श्री राजकुमार ठोके, श्री एकनाथ शेंद्रे, श्री अशोक एकोरगे, श्री नाथ शिवरे, श्री बापूराव काळे, श्री ज्ञानेश्वर पाटील आदींनी निवेदनाद्वारे केली आहे। नमस्कार, मी ज्ञानेश्वर पाटील तळेगाव बोरी येथील रहिवासी आहे आणि मी तमाम माझ्या शेतकरी बांधव गावातील शेतकरी बांधवाला तहसील कार्यालयावरती घेऊन आलो आणि तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। आमचा शेतकरी एवढा त्रस्त आहे हरणामुळे। हरणाचे कळप मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं पिकाचं नुकसान या ठिकाणी करत आहेत। याचा बंदोबस्त प्रशासनाने लवकरात लवकर करावा। एकतर सोयाबीनला कसल्याच प्रकारचा हमीभाव नाही, यामध्ये हे वन्य प्राणी म्हणजेच हरिण हे मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं पिकाचं नुकसान करत आहेत आणि शेतकऱ्याला या ठिकाणी दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे। तरी आमची प्रशासनाला विनंती आहे, माननीय तहसील साहेबाच्या मार्फत आम्ही विनंती केलेली आहे की याचा काही ना काहीतरी बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्याला यापासून मुक्तता मिळावी। धन्यवाद। न्यूज 15 मराठीसाठी सुधाकर सूर्यवंशी, शिरूर अनंतपाळ, लातूर।